12वी नंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्ड सोडून दुसरे काय काय ऑप्शन्स असतात? तर खूप ऑप्शन्स असतात, ते पाहूयात. BSc ॲग्रिकल्चर, यात तुम्ही ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी यामध्ये करिअर करू शकता. ॲग्रो इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट यामध्ये सुद्धा तुम्हाला करिअरच्या खूप अपॉर्च्युनिटीज मिळतात. BSc बायोटेक्नॉलॉजी यामध्ये तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करिअर करता येईल. फार्मास्युटिकल्स, जी खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि जिच्यामध्ये खूप 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 स्कोप आहे. आणि हेल्थ केअर इंडस्ट्री, यामध्ये तुम्हाला फार्मास्युटिकल्स आणि हेल्थ केअर मिळून यामध्ये तुम्हाला खूप स्कोप मिळणार आहे. BSc फॉरेन्सिक सायन्स, यात तुम्हाला क्राईम सीन्स इन्व्हेस्टिगेशन, फॉरेन्सिक लॅब्स, लीगल फील्ड्स यामध्ये काम करता येईल. BCom, ज्यांना फायनान्स, अकाउंटिंग, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे ते BCom करू शकतात. BBA म्हणजेच अ बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, यात तुम्हाला मार्केटिंग, HR, बिझनेस ॲनालिसिस या सगळ्यांमध्ये करिअर करता येईल. बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट, यामध्ये तुम्हाला केटरिंग टेक्नॉलॉजी, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री यामध्ये करिअर करता येईल. लॉ, BA LLB किंवा BBA LLB या डिग्रीज तुम्हाला लीगल प्रोफेशनमध्ये वर्क करायला संधी देतात. डिझाईन, बॅचलर ऑफ डिझाईन म्हणजे BDES, तर यामध्ये फॅशन, कम्युनिकेशन, इंटेरियर डिझायनिंग यासारख्या क्रिएटिव्ह करिअर्समध्ये तुम्हाला उतरता येईल. एव्हिएशन, कमर्शियल पायलट ट्रेनिंग, बॅचलर ऑफ एव्हिएशन मॅनेजमेंट और एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हे तुम्हाला एव्हिएशन फील्डमध्ये करता येईल. मर्चंट नेव्ही, ग्लोबल अपॉर्च्युनिटी आहे. बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच B.Pharm, ज्यांना फार्मास्युटिकल फील्डमध्ये इंटरेस्ट आहे ते B.Pharm करू शकतात. जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, यात तुम्हाला मीडिया आणि कम्युनिकेशनमध्ये करिअर करता येईल. ॲनिमेशन अँड VFX, बॅचलर ऑफ डिझाईन इन ॲनिमेशन अँड VFX, यामुळे तुम्हाला ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये स्कोप मिळेल. फाईन आर्ट्स, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स म्हणजेच BFA, यात तुम्हाला व्हिज्युअल आर्ट्समध्ये करिअर करता येईल. सायकॉलॉजी, BSc or BA in psychology can lead to careers in counseling, therapy or research, यात सुद्धा तुम्हाला भरपूर स्कोप आहे.